थोड्याच वेळात मोदी सरकारचा शपथविधी होणार आहे। पुणे सकाळचे संपादक सम्राट फडणवीस थेट राष्ट्रपती भवनातून जोडले गेले आहेत। सम्राटजी, जेवढा निकालाचा दिवस महत्त्वाचा होता तेवढाच आजचा दिवस देखील महत्त्वाचा आहे, कारण राज्यातील 6 जणांना केंद्रीय मंत्रिपदाची संधी मिळालेली आहे। सगळ्यांचं लक्ष आहे नवी दिल्लीतल्या घडामोडींकडे आहे। आजच्या शपथविधी सोहळ्याचं काय वैशिष्ट्य असणार आहे? महाराष्ट्राच्या दृष्टीने सगळ्यात पहिला विचार केला तर सगळ्या विभागांना एक चांगलं प्रतिनिधित्व या आजच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या निवडीतून दिसतं आहे। पश्चिम महाराष्ट्रापासून ते मुंबईपासून उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या प्रत्येक विभागाला किमान एक नेता, त्यांचा नेता हा दिल्लीमध्ये प्रतिनिधित्व करेल, देशाचं प्रतिनिधित्व करेल, अशा स्वरूपाची रचना दिसते। त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीनं आजचं मंत्रिमंडळ हे एक चांगल्या पद्धतीचं, चांगला बॅलन्स साधलेलं मंत्रिमंडळ आहे। जसा महाराष्ट्र देशाचा निकाल लागलेला होता त्याच पद्धतीनं एक सगळ्यांना समान संधी देणारं, सगळ्या विभागांना चांगली संधी देणारं मंत्रिमंडळ महाराष्ट्राच्या दृष्टीनं आता दिसते। गिरीश, अगदी सम्राटजी, आपण बघतो की उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मुंबई असेल, सगळ्यांना संधी मिळाली। रामदास आठवलेंना देखील संधी मिळालेली आहे। आणखी काय काय वैशिष्ट्य असू शकतं आजच्या या सगळ्या सोहळ्याचं? तुम्ही तिथं आहात राष्ट्रपती भवनात। महाराष्ट्राच्या, मी फक्त महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून सांगतो, आत्ता महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून त्यांचे प्रत्येक नेत्याचे आधीच खासदारांचे परिवार आणि इतर सहकारी इथं आलेले आहेत। त्याचबरोबर ज्या नेत्यांची मंत्रिमंडळात निवड झाली आहे, ज्या खासदारांची निवड झाली आहे, अशांचं कुटुंबसुद्धा आजचा मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी आज इथं दाखल झाले। राष्ट्रपती भवनावर लगबग सुरू आहे। भारतातून साधारण 8 ते 10 हजार लोकांची उपस्थिती आहे। गेल्या 48 तासांमध्ये, खरं तर 24 तासांमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये मेसेज पाठवून या सगळ्या 10,000 निमंत्रितांना राष्ट्रपती भवनावर बोलवले आणि अगदी थोड्याच वेळात एक शानदार संस्मरणीय सोहळ्याला सुरुवात होईल। अगदी, आणि आपण सगळ्या घडामोडी, इत्थंभूत घडामोडी आपण साम टीव्हीवर दाखवणार आहात। सम्राटजी, तुम्ही तिथं खुद्द उपस्थित आहात राष्ट्रपती भवनामध्ये। जे खासदार आहेत, ज्यांची आता वर्णी लागणार आहे, त्यांचं कुटुंब तर आलंच आहे, मात्र त्या व्यतिरिक्त देखील भाजपचे अनेक पदाधिकारी, अनेक ज्येष्ठ नेते देखील महाराष्ट्रातून तिथे येणार आहेत। कोणाची तुमची गाठभेट झाली आहे का? काही संवाद झाला आहे का? गाठभेट अशी नाही, पण चंद्रकांत दादा पाटील मगाशीच दाखल झालेले, दुपारी दाखल झालेले आहेत। पुण्यातून मोहळांची निवड होणं मंत्रिपदासाठी आणि चंद्रकांत दादासुद्धा त्यांच्या स्वागतासाठी दाखल होणं असं एक आहे। महाराष्ट्रातनं इतर नेतेसुद्धा भाजपचे दाखल होत आहेत। तुम्ही जर मुंबई, पुण्यातल्या, दिल्लीच्या फ्लाईट आजच्या तपासल्या, इव्हन नागपूरमधल्या, तर त्या सगळ्या फुल आहेत, कारण महाराष्ट्रातनं ज्या त्या नेत्याच्या दृष्टीनं त्यांचे 50-100 कार्यकर्ते राष्ट्रपती भवनाच्या दिशेने यायला निघालेले आहेत। सम्राटजी, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। वेळोवेळी तुमच्याकडनं आम्ही माहिती घेत राहू। तुर्तास तुम्ही जी माहिती दिलीत, संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद। राष्ट्रपती भवनाबाहेरून पुणे सकाळचे संपादक सम्राट फडणवीस यांनी आजच्या शपथविधी सोहळ्याबाबत आणि महाराष्ट्रातल्या स्थितीबाबत माहिती दिलेली आहे। काय लगबग तिथं सुरू आहे, कोण कोण शपथ घेणार आहे आणि कसा समतोल राखला गेलेला आहे प्रत्येक विभागवार एक मंत्रिपद देऊन भाजपनं, त्याबद्दल देखील त्यांनी माहिती सांगितलेली आहे। आपण बघतोय आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण महाराष्ट्रातील 6 जणांना मंत्रिपदाची लॉटरी लागलेली आहे।